जगात अशी बरीच गरीब माणसं आहे हो, त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही राजा, कोणी ऐकत नाही त्याचं. श्रीमंतीच्या चर्चा कोणी ऐकेल? गाडी घ्यायची कोणी शोरूमला येईल, बंगला घ्यायचंय कोणी सहकार्य करेल. सोनं घ्यायला दुकानात जाणाऱ्यांची गर्दी मावणार नाही. तुम्ही म्हणा एखाद्याला मला दागिना करायचा आहे, सोबत देतील, पण एखादा बिचारा रोगानं त्रस्त आहे त्याला विचारा तुमच्या दवाखान्यात येऊ का सोबत तुमच्या? कोणी येत नाही महाराज. अडचणीला धावून येणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं. सुखात सगळी माणसं साथीला येतात, दुःखात कोणी येत नाही. परिस्थिती बदलली, माणसाला हाकेला ऊस सुद्धा कोणाला द्यावं वाटत नाही. विशाल महाराज खोलीचं कीर्तन खरं आहे, तुम्हाला पटेल माझं बोलणं आहे. योगियांचे ध्यान पै विश्रांती, योगियांचे ध्यान पै विश्रांती, आदिशक्ती म्हणते तुम्हालागी. नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवा वंद्य, अकार उकार मकार भेद मावळला. अहम कोहम सोहम तुमचा प्रकार, वेदशास्त्र सार तुम्ही जाणा. नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवा वंद्य, अकार उकार मकार भेद मावळला. अनुग्रह कृपेचा मजलागी तो द्यावा, एका जनार्दनी करावा कृपा पात्र. नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवा वंद्य, अकार उकार मकार भेद मावळला. धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई. तुमचे चरणी माझे डोई, तुमचे चरणी माझे डोई, तुमचे चरणी माझे डोई, तुमचे चरणी माझे डोई, माझे नाही तुमच्या चरणी डोई. धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई. तुमचे चरणी माझे डोई, तुमचे चरणी माझे डोई. माझा केला अंगीकार, माझा केला अंगीकार, माझा केला अंगीकार, माझा केला अंगीकार. गाताना याचा आवाज कमी होतोय, थोडा आवाज द्या मला, लांबून म्हणता येईल असं बघा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. मॉनिटर निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दं. महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. शरणागत दिनार्थ परित्राण परायणे, सर्वस्याते हरे देवी आदिशक्ती नमोस्तुते. गण गण गणात बोलते सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननात. संकट जाई माघारा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. एक भक्त हो प्राण भया, खेळला शय्येला. वैद्याचाई उपायात गेला अंताला. हात जोडोनी महाराजा केला
जातो सामोरा गड गड गडात बोटे गड गड गडात बोटे गड गड गडात बोटे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरिभेटी योगियांचे ध्यान पै विश्रांती आदिशक्ती म्हणती तुम्हालागी नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवा वंद्य अकार उकार मकार भेद मावळला सेवेकरिता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आदिशक्तीची स्तुती करणारा अभंग सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल संकल्पित वेळेत या अभंगाचा काही स्वभाव काहीच चिंतन मला आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करायचा आहे. खराडीमध्ये या माता भगिनींच्या या पुण्यवान लोकांच्या पुण्यात सेवेला जायचं आणि ती सेवा परमेश्वरानं आईसाहेबांनी माझ्या पदरामध्ये आज घातली. आपल्या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. तसा या पठारे परिवाराशी एका वेगळ्या निमित्ताने सुद्धा संबंध आला. माझ्या भगिनी इथं राहायलाच आहेत. ज्या पाहुणे आदरणीय संजय पाटील पठारे परिवारामध्येच घडत असलेलं वास्तव्य त्यांच्या निमित्ताने सुद्धा एक आगळं वेगळं नातं या पठारे परिवाराशी आमच्या परिवारात जोडलं गेलं आणि आज त्या परिवाराच्या सेवेची संधी आदिशक्ती मुक्ताबाईच्या कृपेनं आमच्या पदरामध्ये येते. आपल्या सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. आमचा पूर्ण परिवार कीर्तनाला उपस्थित आहे. म्हणजे 2-3 पिढ्या आहे. एका पिढीतले ताई उभी आहे, मी उभा आहे. म्हणजे माझी मुलगी कीर्तनाला उभी होती. म्हणजे पुढची पिढीसुद्धा हजर आहे. मुलगा कीर्तनाला हजर आहे. आम्हाला ज्यांनी घडवलं ते आमचे वडीलसुद्धा आज कीर्तनाला आहे. मातोश्री आहेत आमचे पाटबंधारे विभागातून, ज्यांनी मुक्ताईनगरला ज्यांची आदिशक्ती मुक्ताबाईंची सेवा आहे असे आदरणीय माळीसाहेब आहेत. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल तसं या पुणे शहरामध्ये येत असताना आपण पुण्यवानाच्या भूमिकेत, पुण्यवानाच्या सेवेत जातोय या भूमिकेतच येणारा कीर्तनकार कीर्तनाला येत असतो. ही सामान्य नगरी नाही महाराज, ही पुण्यवानाची नगरी आहे. पुण्याला उपकाराचं ओझं आहे कितीतरी लोकांचं. त्यामध्ये काही प्रमुख नावं आहेत. पुणे जिल्ह्यातल्या लोकांनी उपकारातच जीवन जगलं पाहिजे. माझा जर जन्म पुण्यात झाला असता तर मी त्या ओझ्याखालीच दबलेलो असतो. तसंही महाराष्ट्रातली लोक उपकाराखाली दबलेलीच आहेत, पण विशेषतः पुणे जिल्हा जास्त. त्याचं कारण आहे महाराष्ट्राला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, संस्कृतीसहित सगळ्याच गोष्टींचा वसा सांभाळणारं शहर म्हणजे पुणे. हा जिल्हाच आहे महाराज. कोण झालं या जिल्ह्यात, कोणी कोणी काय काय दिलं या जिल्ह्याला, याच्यावर अनेक कीर्तनं करावी लागतील. पण या भूमीचा संबंध ज्ञानोबारांच्या दृष्टीनं आला, या भूमीचा संबंध तुकोबारांच्या दृष्टीनं आला आणि या भूमीचा संबंध छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीनं आला. या तिन्ही नावांच्या पाठीमागं राय लागलेलं आहे. ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि शिवराय. राय म्हणजे मालक. या भूमीचे मालकच ज्ञानोबा राय, या भूमीचे मालकच तुकोबा राय. पुणेकर या जिल्ह्याचे नव्हे, या भूमीचे, या स्वराज्याचे मालकच छत्रपती शिवराय. त्या भूमीत तुमचा जन्म झाला. तुम्ही एकांतामध्ये अगोदर परमेश्वराचे आभार माना. आमचा सोजवळ भूमीत जन्म झाला. कुलम पवित्रा जननी कृतार्था माता यस्य पतिव्रतां पिता यस्य सुचिरभूतो. ज्याची माय पतिव्रत आहे आणि ज्याचा बाप सुचिरभूत आहे अशाच्या पोटी जन्म झालेल्या लेकरानं उभ्या आयुष्यात एकदा तर आईचे आणि बापाचे आभार मानावे. मा बरं झालं, या सोजवळ कुशीतून माझा जन्म झाला. कोणाच्याही पोटी जन्माला आलो असतो तर या मातीची आणि या मातीची कदर आणि किंमत आम्हाला कळाली नसती. उपकाराचं ओझं आमच्यावर आहे, हीच जीवनाची धन्यता आहे. तुम्ही सगळे, मी सगळे, आपण ओझ्याखाली दबलेलो आहोत. आपल्या जीवनातलं भाग्य आहे महाराज. माणसावर कोणाचंही ओझं असू नये, पुण्यवानाचं ओझं असलं पाहिजे.
आणि या महाराष्ट्रात ज्ञानोबांचा परिचय झाल्याशिवाय कोणाला संतांच्या भूमीत पाऊलसुद्धा टाकता येत नाही. त्यांचे अंगीभूत संस्कार तुम्ही पाळण्यात होतात तोपर्यंत ज्ञानोबांचं भजन ऐकतात. म्हणजे तुमच्या पूर्वजांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा तुमच्यावर झालेला हा परिणाम आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. अर्थात आपण सगळे पुण्यवान नशीबवान लोक आहोत. आपल्या सगळ्यांना वंदन केलं पाहिजे आणि सेवेला प्रारंभ केला पाहिजे. माता भगिनींची संख्या पुरुष मंडळींपेक्षा कीर्तनाला जास्त आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. उत्सवाचा आदिशक्तीचा आहे. या भागातली माणसं काही कारगिलच्या युद्धाला गेली का? बाकीची नाही, ती कामाला असतील, काही ड्युटी असेल, काही नाईट शिफ्ट असेल. पण माता भगिनींचा उत्सव मात्र आनंदात चाललेला आहे. मग तो हरिपाठाचा असेल, भजनाचा असेल. देऊची तळवाडीची माता भगिनी भेटल्या, भजनाला होत्या सगळ्या, त्यांच्या भजनाची सेवा होती. इथं सगळ्या माता भगिनी ज्या दिवशी एक नारी कीर्तनाला टाळ घेते त्यावेळेला अनंत जन्माचं पुण्य तिच्या गळ्यामध्ये येत असतं आणि ते पुण्य तिच्या दोन्ही परिवाराला उपयोगाला येतं. आईच्या आई, वडिलांच्या आई आणि जिथं नांदायला आली तिच्यासुद्धा. त्याचं कारण सांगतो महाराज. 400 एकर जमीन ज्याच्या घरी त्यानं टाळ गळ्यात घेऊ नये. 4 पदं ज्याच्या बापानं मिळवले त्यानं गळ्यात टाळ घेऊ नये. ज्याच्या बापानं लबाड्या करून प्रॉपर्टी मिळवली त्यानं टाळ घेऊ नये. ज्याच्या वडिलांनी, ज्याच्या आईने आयुष्यात 4 कामं चांगलं केली, 4 पंढरीच्या वाऱ्या केल्या, 4 ज्ञानोबांच्या वव्या वाचल्या, 4 अभंग गायली आणि नाचायचं, अत्यंत आनंदाने प्रफुल्लित होऊन सेवेचं कार्य करायचं, हे ज्याच्या बापानं ठरवलं त्या श्रीमंत पोराच्या, श्रीमंत लेकीच्या गळ्यात टाळ येत असतो. टाळ कोणाच्या गळ्यामध्ये येत नाही महाराज. टाळ ही सगळ्यात महागडी वस्तू आहे. विशाल महाराज खोलेला कीर्तन करावं वाटेल, पण माझ्यासारख्या कीर्तनकाराला सुद्धा टाळ ज्या वेळेला घ्यायची वेळ येते त्यावेळेला त्याची सत्ता, त्याचं पद, त्याचं ज्ञान, त्याचा अहंकार त्याला आडवा येऊ नये. टाळ कशाला म्हणतात? टाळ वाजल्यानंतर ते कोणत्या कारणाचे वाजतंय याचा विचार ज्याच्या मनात येत नाही ना त्याला वारकरी म्हणतात. टाळ वाजल्या वाजल्या वाजलेले टाळ श्राद्धाचे की वाजलेले टाळ बारशाचे याचा विचार न करता टाळाच्या दिशेनं जो पळत सुटतो त्याला वारकरी म्हणतात. आणि आपण सगळे वारकरींची पोरं आहे महाराज. टाळ वाजले की पळत सुटावं. कोणाची वाजताय याचा विचार न करता त्या दिशेला पळणं म्हणजे मानवी जीवन आहे. आपण प्रवासाला लागलो पाहिजे. आपण सगळे प्रवासी आहोत. या प्रवासामध्ये खूप आनंद आहे पुणेकर. तुम्ही मी ज्या प्रवासाला लागलो ना, खूप आनंद आहे या प्रवासात. कोण देईल तो आनंद त्याचं वर्णन करणार अभंगच मी मुळात सेवेकरता आज निवडलेला आहे. संत श्रेष्ठ पैठण निवासी नाथ महाराज आपल्या जीवनामध्ये जे अपेक्षित आहे ते कोणीतरी मिळवलंय त्याचा खुलासा, पुरावा या स्तुतीपर अभंगातून आपल्याला करून देत आहेत. सज्जन हो, बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला ती गरज असेल तर विश्रांतीची आहे. विश्रांती करताच सगळी माणसं धावपळ करत आहे. जी धावपळ चालली आहे समजावं ती विश्रांती करत आहे. मग ती कोणाची असो, केवळ धावपळ करणारीच माणसं सुखी नसतात. विश्रांती करता पळणारी माणसं सुखी असतात. धावपळ करणारे जर सुखी असते तर या जगात, या विश्वात सुखी क्रमांकाच्या यादीत पहिलं नाव कुत्र्याचं लिहावं लागलं असतं. कारण त्याच्या इतकी धावपळ तुमच्या माझ्या आयुष्यात नाही आहे. प्रत्येकाला असं वाटतं मला सुख मिळावं. सुखाय कर्मानी करोती लोको नतय सुखम मान्य दुपार ममवा विंदेत भूयस ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्नहा. मैत्रीय बोलतात, विदुरा सुखाकरता माणसं प्रयत्न करतात रे, पण ठिकाण लोकांचं बदललेलं आहे. जिथं दुःख मिळतं किंवा जिथे सुखाचा शोध लागलेला नाही तिथं माणसं सुखाची अपेक्षा करतात. जीव काही मुळता दुःखी नाही हो, अपेक्षा चुकीच्या ठिकाणी सुरू झाली त्यामुळे जीवन दुःखाच्या खांडीत गेलं. अनेक उदाहरणं सांगता येतील. एका कुंभाराने 2 गधे बाजारात नेले. गधे म्हणजे गाढव, शॉर्ट फॉर्म गधे. 2 गाढवं घेऊन गेला बाजारात, दोन्ही गाढवं विकली. ऐका, छोटंसं उदाहरण पण छान आहे. एक गध विकलं डोंबारी बुवाला आणि दुसरं गध विकलं धोबी बाबाला. डोंबारी कळतो का तुम्हाला? तुम्ही पंढरपूरला गेले का कधी? गेलाय.
पंढरपूरला 2 बांबू, 2 टोकर इकडून 2 टोकर इकडून, आणि चंद्रभागेमध्ये त्या दोन्ही टोकराच्या मधोमध एक दोरी बांधलेली असते आणि त्या दोरीवर एक मुलगी नाचते. तिच्या हातात एक काठी, तिच्या डोक्यावर एक पाण्याची करची तिनं ठेवलेली असते आणि ती त्या दोरीवर नाचून लोकांकडून जे मिळेल ते स्वीकारते. आणि तिचा बाप गुंग 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 ते डफडे वाजवत असतो, ते डमरू वाजवत असतो, छोटंसं ढोलक असतं, ती पोरगी नाचते. त्याला डोंबारी म्हणतात. आता डोंबारी बुवाचं गाडव जरा सुकून गेलं, वाळून गेलं, धावपळ या गावून त्या गावला, त्या गावून त्या गावला, कामं जमाना भरायची, त्याच्यावर काळ्यांचं ओझं, दोऱ्यांचं ओझं, थकली तर पोरीचं ओझं, या गावून त्या गावला जावं. ते जरा वाळून गेलं, त्याला खायला मिळत नव्हतं वेळेवर. आणि जे धोबीवाला विकलेलं गाडव होतं ते मजबूत झालं. एकदा नदीला कपडे नेले की दिवसभर नदीला चरत राहावं महाराज. एकदा चंदननगर बायपासला दोन्ही गद्यांची भेट झाली. दोन्ही भाऊ भाऊ ते गाढवं भेटले. ते म्हटले, का रे तुझी तब्येत कमी झाली गाड्या? जेव्हा जेव्हा 2 गाढवं भेटतात म्हणजे त्यांच्या चर्चा काही फार इमानदारीच्या, वैभव संपन्नतेच्या, ज्ञानाच्या, पांडित्याच्या, विद्वत्तेच्या असतं असं काही नाही. ते म्हटले, तू वाळून गेला रे दादा, कसं घडलं हे? तो म्हटलं, अरे तुला काय सांगू गड्या, वेळच मिळत नाही, या गावून त्या गावला, त्या गावून त्या गावला, वेळच नाही अजिबात. त्यातलं तर ते ओझं वाता वाता मी दमून गेलो. वेळेवर जेवण नाही, वेळेवर झोप नाही, त्याच्यामुळे तब्येतीवर झालेला परिणाम आहे. तू कसा सुधारला? अरे म्हणे, नदीला कपडे सोडायचे फक्त आणि चरायला जायचं, दिवसभर खात राहतो, काही काम नाही, आराम. बरं बरं बरं, तू कायले काही इतकं कामं करून करून मरतो का याच्या घरी? चल माझ्यासोबत, तुला वाटेल तेवढं खायला देतो माझा मालक, चल. ते गाडू म्हटलं, नाही, मला माझ्या मालकाने याला विकलंय, मी त्याच्या घरी जाईल, मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. अरे काही मरतो का त्याच्या घरी आता काम करून करून भल्या माणसा? चल माझ्यासोबत, मी तुला वाटेल ते खायला द्यायला सांगतो माझ्या मालकाला. तो म्हटलं, काही झालं तरी मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही, कारण माझं एक काम त्याच्याकडे अडकलेलं आहे. अरे काय मरतो त्याच्या घरी काम करून, आता काय काम अडकलं त्याच्याकडे? तुझं काय काम? मारायला टेकला तरी काम आहे म्हणतो. काय काम असं? काही नाही रे म्हटलं, काम असं आहे, तो जेव्हा त्याच्या मुलीला त्या दोरीवर नाचायला चढवतो तेव्हा एक वाक्य म्हणतो, आणि त्या वाक्याची मला फार गरज आहे आज. मला खूप आनंद होतो त्याचं ते वाक्य ऐकून. काय म्हणतो? ती पोरगी नाचते, गुमू नाच, गंगे नाच ग, वा वा. सवय करून घ्यायला काय हरकत आहे, कधी बंद करावं लागेल आणि कधी काय चालू करावं लागेल. गंगे नाच, गुमू माहेरी जाते हो नाखवा. ती नाचते, तिचं नाचणं चालूच. जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बट, तिचं नाचणं चालूच. जी जशी जशी वाटील, जसं जसा नवोत्सव येईल, महोत्सव येईल, तसं तिचे गाणे काही लोकांचे ठरलेले असतात. गोंधळाला ये ग माझी माता अंबाबाई, गोंधळ मांडीला भवानी, गोंधळाला ये. तिचं चालूच. तिचा बाप म्हणतो, गंगे नाच, गंगे नाच. गंगे नाचते. गंगे, अगं तू नाचल्याशिवाय आपलं पोट भरणार नाही. बरं बरं बाबा, मी नाचते, तुम्ही काळजी करू नका. लाज जरा पाहुणं जरा जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कोणाची. मी नाचते बाबा, काळजी करू नका. गंगे, तू नीट नाच बरं का. तू जर गंगे नाचता नाचता खाली पडली तर मी तुझं लग्न या गाढवा सोबत लावीन. गंगे, तुला नाचायचंय. लक्षात आलं तुमच्या? तयारीचं श्रोत आहे. गंगे, तू जर खाली पडली तर तुझं लग्न गाढवा सोबत लावेल. तो म्हटला, दादा ती खाली पडायचीच वाट बघतोय रे. आता या गद्यानं किती जन्म घेतले तर गंगी खाली पडीनो.
गाडो बारीक नव्हतं पुणेकर, मग गाडो बारीक झालं कसं? गाडो गंगेच्या आशेनं बारीक झालं, नाही तर गाडो मजबूतच होतं. तशी जगात सुख मिळवण्याकरता बरीच गाढवं संपून गेली, सुख मिळालं नाही. तुकोबारे म्हटले हे प्रपंचातली ओझे वाहणारी गाढवं आहेत. त्या गाढवांचा पुरावा दिला महाराजांनी नाटामध्ये. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया विसरीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती नाही ते नाही केला. हिंदता क्षीण पावला, माया जीवनाला. सोशीला होता सासुरवास, सोशीला होता सासुरवास. बहुतांचा बहुत दिस, बहुतांचा बहुत दिस. बहु कामे पुरविला सोस, बहु कामे पुरविला सोस. आता उदास आपुल्याती, आता उदास आपुल्याती. आता उदास आपुल्यासी, आता उदास आपुल्यासी. मी दोन्हीही प्रमाण तुम्हाला नाटामधली दिली. त्या नाटामधली वचनं बळ देतात महाराज माणसाला जगायला. तुकोबारे म्हणतात असे हजारो जीव आहेत, लाखो माणसं आहेत, कोट्यावधी जीव आहेत जे प्रवासाला निघाले. अपेक्षा सुखाचीच आहे, पण मिळतं कोण्या वाटेला आणि मिळतं कोणा रस्त्याला चांगल्यानं ठाऊक नाही. काऊ कशा करता निघाले? आम्हाला विश्रांती मिळवायची. 2030 मध्ये LICचा हप्ता किती आपल्याला भरायचा आहे आणि 2023 मध्ये काय तयारी केली तर 2030 मध्ये आपल्याला पैसे भेटतील, 2050 मध्ये पैसे भेटतील, याची तयारी माणसाने आजपासून सुरू केलेली. आज केलेली तयारी पुढच्या विश्रांती करताय. जी माणसं धावतात ती विश्रांती करताच. मी माझ्या गावावरून निघालो पण पुण्यात थांबण्याकरता. आता इथून कीर्तन झाल्यावर निघेल कुठंतरी थांबण्याकरता. जो व्यक्ती प्रवासाला निघालाय तो थांबण्याकरता निघाला हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण काही माणसं कुठं थांबायचंय हे न ठरवता पळताय. दुःख याचं आहे. कुठं जायचंय तो ठिकाण, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ठरवा. मला इथं थांबायचंय. विशाल महाराज खोलीनं कधीतरी थांबावं, कुठंतरी थांबावं. किती पैसा मिळवला म्हणजे तुम्ही थांबणार आहे? किती पद मिळवले म्हणजे तुम्ही थांबणार आहे? किती नाव कमवलं म्हणजे तुम्ही थांबणार आहे? थांबायची इच्छा वगैरे आहे की नाही तुमच्या आयुष्यात? तुम्ही थांबायचं स्वप्न पाहताय की नाही? विश्रांती हा शब्द घरात कोरून घ्या पुणेकर. विश्रांतीची गरज प्रत्येकालाच आहे. जगाचा मालक सुद्धा जेव्हा जेव्हा विश्रांती लागली त्यावेळेला आळंदीला आलाय. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. समाधान माणसाला विश्रांतीमध्ये. जी मजा थांबण्यात आहे ती चालण्यात नाही. पण फक्त थांबण्यात सुद्धा मजा नाही, चालून आलेल्या थांबण्यात मजा आहे. काही माणसं नुसते थांबलेली. दे रे हरी पलंगावरी. आजगर आयत्या जागेवर मिळालं ते खातो. तशी जगात काही माणसं आहे. अरे कष्ट केल्याशिवाय पोट भरत नाही जगात. देव कोणाचं? देव कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागं उभा राहतो. या पठारे परिवारातला सगळा परिवार हा कष्टाळू परिवार आहे. तुम्ही पहा, कोणकोणत्या व्यवस्थेला, कोणकोणत्या कामाला, कोणकोणत्या व्यवसायात, कोणकोणत्या उद्योगात. माणसाला काम करायची लाज नसली पाहिजे. काय लाज आहे काम करायची? कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागे देव उभा राहतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. जी माणसं कष्ट करतात ते स्वतःच्या हिमतीवर स्वराज्य निर्माण करतात. आणि केलं पाहिजे माणसानं. चालत राहावं कधीतरी. सुखाचा थांबा अपेक्षित असेल तर माणसाने प्रवास केला पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. पण चाललं कोण्या दिशेनं पाहिजे
ते शिकवणारा हा अभंग आहे. संत श्रेष्ठ नाथ महाराज म्हटले, तुम्हाला जर विश्रांती हवी असेल, चांगले चांगले लोक त्या प्रवासाला निघाले पण विश्रांती मिळत नाही, तुम्हाला जर विश्रांतीची गरज असेल तर मी सांगतो तिथं तुम्ही जा. कुठं जायचं? चांगले चांगले गेले ते शक्तीच्या अधिष्ठानाला तुम्ही जा. महाराष्ट्राला शक्तीचं अधिष्ठान म्हणून 3.5 शक्तिपीठं मिळाली. आपण नशिबवान आहो. आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे, सांगून आपला वेळ घेत नाही, पण त्यातले काही मुद्दे मला ठळक आपल्याला सांगायचे. या विश्वातलं पहिलं दाम्पत्य मनु आणि शत्रुपा, पहिलं जोडपं. तुम्हाला जर कोणी विचारलं का पहिलं लग्न कोणाचं झालं, विशाल महाराजांचं झालं का पहिलं लग्न? नाही, त्यांच्या वडिलांचं झालं. मग त्यांच्या वडिलांना मुलं झाली, ते कोणाच्या पोटी जन्माला आले, मग त्यांच्या वडिलांचं लग्न झालं, त्यांच्या वडिलांचं झालं, त्यांच्या वडिलांचं झालं. अहो पण कोणीतरी वडील असेल ना या विश्वाचा, कोणीतरी बाप असेल की नाही या विश्वाचा, की तसंच जग निर्माण झालं. या विश्वातलं पहिलं दाम्पत्य लक्षात ठेवा, मनु आणि शत्रुपा. ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे 2 भाग केले. पुरुष प्रधान भागाला नाव दिलं मनु आणि स्त्री प्रधान भागाला नाव दिलं शत्रुपा. त्यांना पहिल्यांदा 3 मुली झाल्या, आकुती, देवभूती आणि प्रसूती. आकुती दिली रुची नावाच्या प्रजापतींना, देवभूती दिली कर्दम नावाच्या प्रजापतींना आणि प्रसूती दिली दक्ष नावाच्या प्रजापतींना. आता पुढे लक्ष द्या, त्या दक्षाला आणि प्रसूतीला 16 मुली झाल्या. त्यातल्या 13 दिल्या धर्माला, 1 दिली पितृगणाला, 1 दिली अग्नीला आणि 1 दिली भगवान शंकराला. जी भगवान शंकराला दिली तिचं नाव आहे सती. तिचा वंश काही वाढला नाही. त्याचं कारण भगवान शंकराचा सासरा दांभिक होता. जगामध्ये काही माणसं परमार्थ करतात पण दंभानी करतात. मी करतोय, मी केलं. नेमकं हेच देवाला चालत नाही. अशी जगात अनेक माणसं आहेत. आनंद आहे, आपण ज्या उत्सवात बसलोय तिथं निराभिमानी लोकांनी या उत्सवाची सगळी उपाययोजना तुमच्या माझ्या समोर आणली. या उत्सवात काय कष्ट लागतात, काय ताकद खर्च करावी लागते, किती वेळ द्यावा लागतो, हे पठारे परिवारातला सदस्य झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. उत्सवाला किती ताकद खर्च करावी लागते त्याकरता पठारे परिवारात सप्ताहाच्या अगोदरचे 2-4 महिने आपल्याला त्यांची चाहूल, त्यांची हतबलता, त्यांचे प्रयत्न, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी अभ्यासावी लागेल, पाहावी लागेल. तसं काही घडत नाही महाराज. पूर्वतयारी केल्याशिवाय कार्यक्रम यशस्वीच्या शिखरावर जात नाही. पण तरी एवढं सगळं करून जाणवणी नेणं ते करी माझे मन, आम्ही नाही हो, हे सगळं परमात्मा करून घेतो, ही भूमिका माणसाची असली पाहिजे. आपल्याला असं वाटतंय थोडं जरी आलं तरी माणसं म्हणतात हे मी केलं. तू कोण करणारा भल्या माणसा? माणसाजवळ ज्ञान थोडंसं आलं की त्याला असं वाटतं मी काय मिळवलं. अरे इतकी विद्वत्ता आणि इतकं ज्ञान आहे लोकांकडे की त्यांची एक कला जगाला भोरळ पाडू शकते. पण ते त्या कलेच्या, त्या साधनेच्या, त्या ज्ञानाच्या अभिमानात, अहंकारात कधी पडत नाही. नर्मदेच्या किनाऱ्यावर वास्तव्य करतात महाराज. लोकांतच सुद्धा माणसं राहत नाही. तुम्ही पहा, आपल्याजवळ ज्ञानच आहे, फक्त अज्ञान लपवणारं ज्ञान नाहीये. आपलं ज्ञान अज्ञान लपवतं. मी एका माणसाला सहज विचारलं, का हो तुमचं इंग्रजी कसं आहे? तो म्हणे आपलं इंग्रजी लय पक्क आहे महाराज. अरे वा वा. म्हटलं ते सुरेश भाऊ उभे पुढं, त्यांना बोलवा बरं. तो बार आला आणि त्याने आवाज दिला, सुरेश कम हिअर. आवाज देता बरोबर सुरेश जवळ आला. म्हटलं तुमचं इंग्रजी लय पक्क आहे राव. म्हटलं आता बोलावलेल्या सुरेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं पण पाठवायचं माहिती नव्हतं, पण डोकेबाज होता. जिथं अगोदर सुरेश उभा होता तिथं तो बहादर गेला आणि तिथून सुरेशला म्हणतो, सुरेश कम हिअर. म्हणजे माणसं हुशारच आहे, फक्त आपलं अज्ञान लपवायला. तसे काही माणसं विद्वान नाही. जगामध्ये 2 प्रकारची माणसं आहे, एक रत्न पारखी आणि दुसरे गाजर पारखी. आपण गाजर पारखी माणसं आहे महाराज. काय कळतं आपल्याला? काहीच कळत नाही. मी सांगतो, पूर्वी पद्धती होत्या बस्त्याच्या, लग्न बस्ता फाळायच्या खूप मोठ्या मोठ्या पद्धती होत्या. 100 माणसं बस्ता फाळायला जायची. आमच्या भागात तर लय होतं ते. आता कमी झालं ऑनलाईन बुकिंगमुळं, ऑनलाईन शॉपिंगमुळं. आता बस्ता फाळायला कमी लोक जातात. 100 माणसं एका दुकानात, हा कपडा दाखव, तो कपडा दाखव, तो कपडा दाखव, तो कपडा दाखव.
कपडे पाहता पाहता ढिगारा झाला, कपडाच पसंत येईना. ते म्हटलं अरे तुमच्या दुकानात काही आमच्या लायकीचा कपडा आहे की नाही? निदान लेका कपडे तर पहा अंगावर कोणते कपडे, तू कोणता कपडा दाखवतोय? तर आमच्या लायकीचा कपडा दाखव. नोकर म्हणे मालक सगळे कपडे चांगले हो, तुम्हाला चांगले चांगले कपडे दाखवले. 100 माणसं उठले दुकानातून आणि बाहेर जायला निघाले. नेमका त्या दुकानाचा मालक मोटरसायकल बाहेर राहत होता. धंद्याची टेक्निक असते, धंद्याची रीत असते. उत्तम व्यावसायिक उत्तम उद्योजक त्याला म्हणतात ज्याच्या दुकानातून त्याचं ग्राहक कधी परत जात नाही, त्याचं गिराईक कधी वापस जात नाही. ती रीत असली पाहिजे माणसाजवळ, टेक्निक असली पाहिजे बोलण्याची. बाहेर मोटरसायकल लावणाऱ्या मालकाने 100 जण उठलेले पाहिले. त्याला वाटलं रे या मार्केटमधून 100 जण आपल्या दुकानातून परत गेले तर आपलं नाक जाईल मार्केटमध्ये. तर म्हटलं पाटील निघाले. अहो म्हटलं एक कपडा चांगला नाही तुमच्या दुकानात. आम्ही अख्खं दुकान पाहिलं, तुमच्या नोकरांना कळत नाही कोणता कपडा दाखवावा. शेठ म्हटले पाटील तुम्ही दुकानात आले हे माहिती पडता बरोबर मी तुमच्याकरता लस्सी आणायला गेलो होतो. मला जरा 10 मिनिट लेट झाला, तेवढ्यात हा घोटाळा झाला. काळजी करू नका, नवीन पोरं आहे त्यांना तुमचा परिचय नाही. अरे मूर्ख हो, तुम्हाला आपल्या दुकानात कोण आलंय कळतंय का? यांच्यानं आपले 3 पिढीचे संबंध आहे. आता ज्याचे संबंध 3 पिढीचे ते 100 जण म्हटले याच्यानं आपले संबंध 3 पिढीचे झाले कधी ते कळलं. तुम्हाला कळतं कोणाला कोणता कपडा दाखवायचा? आमचं नाव घालवता का? पाटील काळजी करू नका, मी दाखवतो तुम्हाला कपडे. तुम्ही जरा बसा, फक्त लस्सी घेऊन घ्या तेवढी. मी तुमच्याकरता लस्सी सांगितली. तुम्ही कपडा कुठेही घ्या, पण मी माझ्या पुतण्याच्या लग्नाकरता 2 सुरतवरून तागे बोलावले. तेवढे तागे तुम्ही एकदा पाहून घ्या. 2 तागे सुरतून आणले. आणणारे ते 2 तागे. आता नोकरांना कळत नाही यानं सुरतून तागे आणले कोणते व नेमके. स्वतः मालक गेला आणि त्यानं तागा आणला आणि पाहुण्यांपुढे टाकला. पाटील स्वतःत फरक सापडला मला बोला. स्पेशल मिलला बनवून घेतलेला कपडा आहे, फरक सापडणार नाही. वजनाला हलकं. घालून तर बघा 100 जण विचारतील कोणत्या मिलचा कापड आहे. प्युअर कॉटन, 100% कॉटन. आधी हा कपडा कोणी घातलेला नाही, पुढं हा कपडा कोणी घालणार नाही. हा माझ्या पुतण्याच्या लग्नाकरता स्पेशल बनवून घेतलेला आहे. तुम्ही एकदा बघून घ्या. तुम्ही घेऊ नका, फक्त पहा. सगळ्यांनी कपडा पाहिला. ते म्हटले कपडा जोरदार आहे राजू. शेट याचा भाव? म्हटले हा जरा महागडा आहे, हा तुम्ही घेऊ नका. अहो पण याचा भाव? म्हटले 9,000 रुपये मीटर कपडा आहे. पाहुणे म्हटले फाळा, तुमच्या पुतण्याला दुसरा ना तुम्ही. 9,000 रुपये मीटरचा कपडा फाटला. पाहुणे निघून गेले. नोकर म्हटला मालक यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना. भाव काय सांगितला होता रे? म्हणे 500 रुपये मीटर. येड्या, ते गाजर पार घे. त्यांना 500चं 9,000 रुपये मीटरनं दिल्याशिवाय त्यांची पूर्ण जिरत नाही. आता त्यांची पूर्ण जिरलेली. तशी जगात काही माणसं गाजर पार घे पण स्वतःला लई विद्वान समजतात ना. पण तुकोबारे म्हणतात जाणून ते करी माझे मन. सगळं कळतो पण तरी म्हणतात आम्ही म्हणावं काय वाजवतो तुम्ही मोहन महाराज, वा काय नंदुबा तुमच्या हातात गोडवा आहे असं म्हणावं आणि समोरच्याकडून रिप्ले यावा. आमचं नाही हो, ही ज्ञानोबारींची कृपा आहे, हे जीवन आहे महाराज. पण माणसं स्वतःच मोठे पण जगापुढं मांडत राहतात. असं चालत नाही. चला जरा दांभिक होतात. भगवान शंकराचा सासरा मी करतोय असं वाटायचं त्याला. एकदा प्रजापती पदाचा सन्मान म्हणून त्याच्या घरीच त्याने कार्यक्रम ठेवला आणि सगळ्या देवी देवतांना निमंत्रण दिलं. भगवान शंकरही त्या सभेला आलेले होते आणि त्या सभेमध्ये दक्षाचं आगमन होता बरोबर सगळ्या देवी देवता उठून उभ्या राहिल्या. फक्त भगवान शंकर उठून उभे राहिले नाही. नेमका तेवढाच राग दक्षाला आला. हजारो माणसं आपल्या पाया पडतात, एखादा नाही पडला तर काय फरक पडतो. पण मानवी स्वभावाची विशेषता आहे पुणेकर, इथं एक सुद्धा माणूस आपल्या पुढे झुकला नाही. हे माणसाला सहन होत नाही. इतकी माणसाला गुरमी, इतका अहंकार आहे. राग आला भगवान शंकराचा. हा बघा आमचा जावई अंगाला भस्म काय लावतो, स्मशानात काय राहतो, सोन्यासारख्या पोरगीची माती केली आणि मेलेल्या माणसाचं भस्म लावतो, रुंदमाळा गळ्यात घालतो. मोठा माणूस आल्यावर नुसतं उठून उभा राहत नाही.
नाही नाही ते बोलायला लागला बुवा. इकडे दक्षाचं बोलणं ऐकता बरोबर नंदीने शाप दिला दक्षाला, दक्षा मी 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 करू नको. भगवान शंकराच्या नादाला लागलेल्या चांगल्या चांगल्या गाड्या माघारी गेल्या. ज्या दिवशी तुला बोकळाचं मुंडकं बसवावं लागेल ना तेवढ्याला कळेल तुला भगवान शंकराची ताकद. लेका भगवान शंकराचं नाव घेतल्याने काम आणि क्रोधाची बाधा माणसाला होत नाही. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. तुझं जाऊ दे रे, राक्षस आला आमच्या बापाकडे तरी उद्धार करून गेला. कोण? पुष्पदंत. अतित पंथानम तवच महिमा वांग मनसयो रतद्व्यावृत्यायम चकितमविदत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कतिविध गुण कस्य विषय पदे त्वरवाचीने पतितन मन कस्य न वचहा मधुस्पिता वाच परममृतम निर्मितवतस तव ब्रह्मन किं वागपि सुरगुरु विस्मय पदम. हे पुष्पदंतानं रचलेलं शोमहिमनाचं स्तोत्र आहे. राक्षसानं म्हटलं तरी उद्धार झाला. आणि तर सासऱ्याला जावायची किंमत कळत नाही. भगवान शंकर निघून गेले, परत आपल्या सासऱ्याकडे कधी गेले नाही. परत सासऱ्याकडे गेले नाही. पण गेले तर नाहीच, बायकोला सुद्धा घडलेला प्रसंग सांगितला नाही महाराज. एकदा पुन्हा यज्ञ समारंभ आयोजित केला दक्षाने आणि त्या यज्ञामध्ये सगळ्या देवी देवता जायला लागल्या. त्यात कैलासावरून रोहिणी जात होती, चंद्राची बायको. आणि तिनं विचारलं सतीला, का ग अजून पॉन्ड्स नाही, फेरन लवली नाही, लिपस्टिक नाही, हमाम नाही, रिक्सोना नाही, परफ्यूम नाही, साडी मॅचिंग नाही, ब्लाऊज मॅचिंग नाही, बांगड्या मॅचिंग नाही. स्त्रीला सगळे करावं लागतं की नाही. का म्हणे आज काय तुला माहिती नाही का, तुझ्या बापाच्या घरी येत नाही. भगवान शंकराचं जाऊ दे, पण तू तर शृंगार कर. असंही माणसाचा स्वभाव गरीबच आहे महाराज. शृंगार करायचा सगळा ठेका महिलांनीच घेतलेला आहे. काय मनुष्य जातीवर गरिबी लादली व तुम्ही. आम्हाला एक सण ठेवला नाही. 9 दिवसाच्या नवरात्रीच्या साड्या तुम्हाला, आम्हाला काय रक्षाबंधन तुम्हाला, भाऊबीज तुम्हाला, पंचमीला कोण मिरवतं तुम्हीच, संक्रांतीला कोण वाटतं वाण तुम्हीच. आपल्याला एकच सण आहे आता इज्जत राखण करायला. शिमग्याचा बोंबलायला दुसरं काय आपल्या हातात आता. तो माणसाची जात लईच गरीब झाली व. त्या एस टी स्टँडवर धडपड करणारा नवरा पाहिला की असं वाटतं अरे बापरे पुढचा जन्म बाईचा होत घेता का नाही. काय सहन करावं लागतं. एस टी स्टँडवर नवरा बायको पाहिले, नवऱ्याची नुसती तारांबळ. 2 बॅगा असल्या तरी भारी बॅग कोणाकडे, नवऱ्याकडे. एस टी स्टँडवर गेल्यावर एस टी शोधायचं काम नवऱ्याकडे. ती दिसल्यावर ही पंढरपूरच जाणारी गाडी एवढं समजता बरोबर त्या एस टी जागा घ्यायचं काम तुम्ही नवऱ्याकडे तर म्हणा फक्त. म्हणजे मला बरं वाटेल की हे 100% त्याचंच काम आहे. लाजू नका म्हणा, मोठ्या खुल्या अंतःकरणाने म्हणा. तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, मग जरा बोला. एस टी शोधायचं काम, जागा शोधायचं काम. जागा जर एक सीट भेटलं तर बसायचं काम. समजा 2 सीट भेटले तरी खिडकीकडची बाजू. तुम्ही इतक्या अधिकारानं बोलता काही आमची जागा तुम्हाला ठेवायची की नाही कुठं काही कोपऱ्या बिबऱ्यात की उभंच देत आम्हाला. एवढं सगळं करून तिकीट काढायचं काम नवऱ्याचं, योग्य पैसे द्यायचं काम, बॅगांकडे लक्ष ठेवायचं काम, सोबत पोरं असले तर पोरांकडे नजर ठेवायचं काम. तुम्ही जर मोठ्यानं बोलल्यात तर मला ऐकायला येईल. पोरांकडे नजर ठेवायचं काम. रस्त्यानं पॉइंट्स लागत नाही. रस्त्याने काय लागतं, पॉपकॉर्न, कुरकुरे, थम्सअप, लिमका, चहा तुम्हाला लागतंय पण आणून द्यायचं काम सगळं त्याच्याकडं. एवढं सगळं करूनही तुम्ही नातेवाईकांमध्ये जा. नातेवाईकांमध्ये जाण्याचा 2 प्रकारचा फरक आहे. तिकडून येता येता बायकोचं ऐकत यावं लागतं, पण 2 प्रकारचं बोलणं. गावाला जर तिच्या नातेवाईकांमध्ये गेले तर तुम्ही तिथं किती चुकीचं वागलं ते ऐकत घरी यायचं. आणि आपल्या नातेवाईकांमध्ये तिला घेऊन गेलो तर आपले नातेवाईक तिच्यासोबत किती चुकीचं वागले ते ऐकत घरी यायचं. एवढी गरिबी सहन करूनही नुसती घरात बॅग ठेवली की जगातली कोणत्याही नवऱ्याची बायको पहिला शब्द काढते, इथून पुढे मी तुमच्यासोबत कुठंच येणार नाही. आताच कशाला आली.
सगळी गरिबी माणसाकडेच आहे, वजाव द्या. म्हणजे मला काही तुमचा राग येतोय, पण हेवा वाटतो काय बाईच्या जीवनात सौभाग्य. आम्हाला नुसतं देव बनवलेलंच आहे तुम्ही, पती परमेश्वर पती परमेश्वर. पण तुमची जी भूमिका आहे तीच योग्य आहे. कायम पती परमेश्वरच नाही, नवरात्रीमध्ये पती परमेश्वर म्हणून नाही, घरातली प्रत्यक्ष भगवती म्हणून नारी सुद्धा आपल्या प्रतितीला कधी आली पाहिजे, हे लक्षात ठेवा. समर्पण आणि त्यागाची भूमिका माऊलीच्या जीवनात आहे. किती सहन करते हो. एखाद्या दारू पिणाऱ्याची बायको पा, आणि मग कळतं माणसाला बाई होणं किती कठीण आहे. मी जरा उलट सांगणारा माणूस आहे. कायम पती परमेश्वर एवढंच ऐकू नका. अहो पिणाऱ्याचंच काय पती परमेश्वर, दररोज पिऊन घरी येतो तरी पती परमेश्वर. तुम्हाला जरी एखादा सांगणारा भेटला की हा परमेश्वरच आहे, त्याला म्हणा 2-4-8 दिवस याची बायको होऊन पाय. पती परमेश्वर येड्या 2 दिवस याच्यासोबत नांदू शकत नाही कुणी. मी आयुष्य काढते, साधी गोष्ट नाही महाराज. तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळाल्या, तुम्ही त्या जोपासताय, संस्कृतीसोबत आमची नाळ जोडून ठेवताय, याचा आम्हाला महाराष्ट्रातल्या काय देशातल्या प्रत्येक स्त्री जातीचा सन्मान आहे. या देशाचं नावच भारत माता आहे. तुमच्यामुळे या देशाला आई म्हणतात. विश्वात एकच देश असा आहे ज्या देशाच्या नावापुढं भारत माता म्हणतात. आफ्रिका माता नाही, इंग्लंड माता नाही, आफ्रिका माता नाही, पाकिस्तानचा मातेचा दुरून दुरून संबंध नाही, फक्त भारत माता. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकर सासरेने बोलवावं पण बोलावलं नाही. सत्तेचा अभिमान इतका झालेला की जावई गरीब आहे म्हणून निमंत्रण दिलं नाही, स्मशानात राहतो म्हणून निमंत्रण दिलं नाही, भूत वेताळांमध्ये नाचतो म्हणून निमंत्रण दिलं नाही, रुंद माळ गळ्यात घालतो म्हणून निमंत्रण दिलं नाही. भगवान शंकर म्हटले, सती जाऊ नको तुझ्या बापाकडं. तुझ्या बापाला सत्तेचा अभिमान आहे ग, अपमान केला तुझ्या बापाने एकदा माझा, जाऊ नको. ऐकलं नाही महाराज तिने. नवऱ्याच्या आज्ञेचं उल्लंघन करून माहेराला गेली. माहेरच असं आहे का जिथं कितीही कोणी आपल्यावर नाराज असलं तरी मनुष्याला तिथं जावं वाटतं. अहो संत सुद्धा त्या माहेराच्या प्रेमात पडले. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. म्हणा म्हणा, बसलेले म्हणा. माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला, निरोपया संता, निरोपया निरोपया निरोप निरोपया निरोप निरोपया संता संता हाती आला, हाती आला, हाती निरोपया संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. माझे मूळचे 3 सासरे, 2 वाईट आहेत खरे, एक आहे गरीब विचार. ओ म्हणत नाही मी त्याला ग, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, रे बाई बाई जाते ग माहेराला.
बाई बाई जाते ग माहेर माहेराला सासूरवासा इथं जीव ओढे तुझ पासी सासूरवासा भितो जीव ओढे तुझ पासी आता दोही विशील लज्जा राखे आमुची आता दोघे विसरल जाई न गे माये तया पंढरपुरा जाई गे माये तया पंढरपुरा आधी बरवे झाले आधी बरवे झाले आजी बरवे झाले आजी बरवे झाले आधी बरवे झाले माझे माहेर भेटले माझे माहेर भेटले माझे माहेर भेटले आजी बरवे झाले माझे माहेर भेटले ओ माझे माहेर भेटले माझे माहेर भेटले दसरा झाला आली दिवाळी उनी व मला कसली अहो राया सांगा माहेरी कशी जाऊ एकली अहो चला ना तुम्ही सोबत कोण म्हणते असं पवन शंकराला सती गेला नाही बाबा स्वाभिमानी जिथं किंमत नाही जिथं सन्मान करत नाही आपला माणसं तिथं जाऊ नये तुम्हाला आवर्जून सांगतो तुमच्या डोक्यात जर अशी कल्पना असेल की याच्या घरी गेल्याने त्याच्याशी संबंध जोडल्या जातील आपलं काही बरं होईल काढून टाका डोक्यातून तुमचा सन्मान आहे त्याच्या घरी जा श्रीमंत नातेवाईक आहे कधीच तुम्हाला किंमत देत नाही काय आग लावता त्याला त्याच्यापेक्षा ज्याच्या घरात मार खाली करून जावं लागतं त्याच्या घरात जा तुमची फॉर्च्युनर तुमची इनोवा एखाद्या गरीबाच्या दारात लावून बघा देव आल्यावर जितका आनंद होतो तितका आनंद होईल तुम्ही आल्यावर त्याला फक्त ओळखा स्वाभिमान जी माणसं झुकतात ती प्रेमाच्या बाजारात जातात ज्यांना ताट जगायचंय त्यांनी अज्ञानाच्या बाजारात आपलं जीवन विकावं पण झुकण्या जो आनंद आहे तो ताठर भूमिकेत नाहीये महाराज माणसं दोन गोष्टी जवळ येतात एक तर धाकानं नाही तर प्रेमानं धाका जवळ आलेली माणसं मनात शिव्या शाप देऊन जातात आणि प्रेमानं जवळ आलेली माणसं आशीर्वाद देऊन जातात हे लक्षात ठेवलं पाहिजे स्वप्न पहा माणसं प्रेमानं जवळ आली पाहिजे प्रेमानं या चंदननगर बायपासला शारदीय नवरात्रात नजर पुरल तोवर गोळा झालेली माणसं या पठारे परिवारावरच्या प्रेमानं गोळा झालेली ह्या मधमाशांचा बाजार आहे लक्षात ठेवा हे काही ओढून ताणून आलेली माणसं नाही कोण येतो घरामुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा वारकरी हो सगळे डोकं टेकवून दर्शन घेता महाराज काय कभी घरी सगळं दिलं परमेश्वरानं नाव दिलं इज्जतदार कुटुंबात जन्म दिला उत्तम सौभाग्य दिलं पोरं सदाचारी दिले सुना सात्विक दिल्या घराला घरपण देणाऱ्या सुना घराला मिळाल्या सगळं मिळून सुद्धा आलेल्या व्यक्तीचं सन्मान करणं या पठारे परिवार कोण शिकावं मी त्यांच्या वर्णन करायला आलोय स्तुती करतोय अशातला भाग नाही मला ते जमत सुद्धा नाही पण हे खरं आहे वस्तुस्थिती समाजापुढे मांडली पाहिजे तोपर्यंत ती जगाला कळत नाही मुलींसहित सुनांसहित नशीबवार परिवार आहे आदर्श घेतला पाहिजे परिवाराचा जिथं तुम्हाला चांगलं दिसतं तिथं मधमाशी सारखं घेऊन जा गोळ आपल्या घरी काहीतरी अशा गुरमीत अशा अपेक्षित राहू नका मला कोणाची गरज नाही असं नाही भगवान शंकर स्वाभिमानी गेले नाही पण सती माता बापाची भूमिका तपासायला गेल्याच तिथं गेल्यावर महाराज स्वतःची लेक आली हो पण बोलायला कोणी तयार नाही ना माता प्रसूती ना दक्ष ना तिथलं गोळा झालेले श्रीमंत सोयरे कोणी बोलायला तयार नाही सगळं त्यांचंच सांगताय
आपलं कोणी ऐकायला तयार नाही. जीवनात मोठं व्हायचं असेल तर आपलं दुसऱ्याला सांगल्यापेक्षा कधी लोकांचंही ऐकून घ्या. आपण लोकांचं ऐकत नाही हो. किती दिवस सांगण्यात. विशाल महाराज खोलेनी आयुष्यभर लोकांना सांगावं. विशाल महाराज खोले त्या दिवशी लोकांना सांगू शकतो ज्या दिवशी मी माझ्या श्री गुरुच्या समोर बसून प्रेमानं काही ऐकायची अपेक्षा करेन. ज्याला ऐकावंच चांगलं वाटत नाही तो चांगलं किती दिवस सांगू शकत नाही. चांगलं सांगणं म्हणजे पोपटपंची थोडीच आहे. दोन गोष्टी चांगल्या वाचाव्या आणि लोकांना सांगाव्या. अरे चांगलं ऐकायची सवय लावू बाबा कानाला. आणि दुसऱ्याचं ऐकायची. कीर्तनाला बसलेल्या जिथपर्यंत माझा आवाज जातोय त्या प्रत्येकाला माझी प्रार्थना आहे, तुमच्या श्रीमंतीचा बडे जाऊ लोकांवर कधी लादू नका. कधी लोकांतात बसल्यावर तुम्ही बंगला घेतला, तुम्ही गाडी घेतली, तुमची पोरं नोकरीला लागली, तुम्ही सोनं नाणं केलं, काय सांगतो लोकांना हे? जरा त्यांचं ऐकून घ्या. तुमचं सांगण्यात पुरुषार्थ नाही आहे, त्याचा ऐकण्याची किती तुमची वृत्ती आहे त्याच जीवनाचा पुरुषार्थ आहे. ऐकून घ्या. दोन बहिणी जर दिवाळीला माहेराला जात असतील आणि भाऊ राहायला भाऊबीजेला ओवाळताना दोन बहिणीची गरिबी श्रीमंतीची तुलना होत असेल तर बहिणीनं नातं तपासून घेतलं पाहिजे. श्रीमंत बहिणीला विशाल महाराज खोलेची प्रार्थना आहे. श्रीमंत माणसाला विशाल महाराज खोलेची प्रार्थना आहे. गरिबाच्या दोन गोष्टी ऐकून घ्या. आम्ही हा बंगला बांधतोय, ही गाडी घेतली, आमची पोरं इथं इथं नोकरीला लागली, याच्यापेक्षा त्याला विचारा तुमचं काय चाललंय. गरीब बहिणीला विचारा तुमची बहीण तुमच्यापेक्षा गरीब असेल तर भाऊबीजेला आलेल्या तुमच्या बहिणीला विचारा. तुम्ही सांगू नका तुमची पोरं नोकरीला लागली, तुम्ही सांगू नका बंगला बांधला, तुम्ही सांगू नका आमच्या नवऱ्यानं इतकं दागिना केला, इतकं सोनं केलं. तिला विचारा, बाई तुझं कसं काय ग? ती सांगेल तुम्हाला 500 रुपये रोज माझ्या नवऱ्याला आहे, 300 रुपये रोज मला आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायला पोरं आहे. बाई मुक्ताबाईच्या कृपेनं आमचं खूप चांगलं आहे. जेव्हा जेव्हा काही अडचण येते त्यावेळेला तुझ्या नवऱ्याचं नाव सांगितलं की आमच्या अडचणी निघून जातात. मी माझ्या पोरांना कसं मोठं व्हायचं याचं उदाहरण ज्या वेळेला द्यायचं ठरवते त्यावेळेला तुझ्या नवऱ्याचं नाव सांगते. आपल्या मावशीची मुलं बघ कशी मोठी शिकताय, खूप चांगलं आहे आमचं. बाई तुमच्यामुळं आम्हाला सुद्धा लोक सन्मान देतात, खूप चांगलं आहे. आम्हाला तुमच्याकडून काही नको आहे. माझ्या पोराच्या शिक्षणाच्या वेळेला शिकून त्याच्या नोकरीच्या वेळेला तुझ्या नवऱ्याच्या एका शब्दावर माझ्या पोराचं काम होताना आम्हाला दिसतंय. काही देऊ नको, फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पोरांच्या पाठीशी राहू दे. एवढं गरीब बहिणीचं ऐकायची सवय लावून घ्या माता भगिनींनो. तुमचं किती दिवस लोकांना सांगता. आता म्हणतं लोकांना ही हा केल्यावरच कीर्तन आवडत असतात. तुम्ही खरे विचार खरं तत्वज्ञान लोकांना द्या. छोटी छोटी बच्चे सुद्धा तुकोबारांचं ज्ञानोबारांचं ऐकायला 700 वर्षानंतर तयार आहे. हा तुम्हाला ज्ञानोबाराई सांगायची लाज वाटत असेल तर तो तुमच्या जीवनाचा परिणाम आहे. ज्ञानोबाराई सांगायची लाज, तुकोबाराई सांगायची लाज, धर्मकथा धर्मग्रंथ सांगायची लाज. समाज जिंकण्याकरता जर ज्ञानोबाराई विसरायची वृत्ती माझ्यासारखीची होत असेल तर त्या मोठेपणावर ज्ञानोबाराई विसरून मिळवलेला मोठेपणाला आग लावावी लागेल. महाराष्ट्रात मोठेपण मिळावं पण ज्ञानोबारांच्या ओझ्यातलं, तुकोबारांच्या ओझ्यातलं. माऊलींनी दिलेलं मोठेपण आयुष्याच्या टोकाला जातं महाराज. समाजाने दिलेलं मोठेपण आवाज बरं आहे तोपर्यंत चालतं. समाजाने दिलेलं मोठेपण मान्यता जगात आहे तोपर्यंत चालते. आज विशाल महाराज खोलींची कीर्तनं माणसं कोट्यावधीत ऐकतात. का ऐकतात? मी खूप चांगलं कीर्तन करतो, माझं खूप लोकांना आवडतं म्हणून नाही हो. हे गरीबाचं पोरग ज्ञानोबाराई तुकोबाराई सांगतो म्हणून लोक ऐकतात. कोण विशाल महाराज खोले? 100 लोकांना तुमचं कीर्तन नाही आवडलं चालेल, पण साधू संतांना तुम्ही जगासमोर मांडत असलेला विचार पटतोय असं तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे. ज्या दिवशी स्वतःला वाटेल की हे योग्य आहे त्या दिवशी कुठला व्रत, कुठला उपवास, कुठलं ज्योतिषशास्त्र पाहायची गरज तुम्हाला पडणार नाही. स्वतःला विचारा प्रश्न, हे मी जे करतो हे बरं चाललंय का? ज्या दिवशी आतून आवाज आला पठ्या खात चाललंय चालू दे,
त्या दिवशी जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला परास्त करू शकत नाही. तरुणांना माझा दावा आहे, तुम्ही स्वाभिमानी जीवन जगत असताना या गोष्टीचा आत्मकेंद्रित होऊन विचार करा. विठ्ठल विठ्ठल लांबच्या लोकांचं जाऊ द्या, जवळची माणसं स्वतःचं दुःख ऐकून घेत नाही, तेवढ्याला माणसाला त्रास होतो. कोणीतरी म्हटलंय, हे ईश्वरा सांगना कासा हा घात केला, भावनांचा कारखाना माणसाच्या आत केला, केले हजार वादे, केले हजार वादे, अनपक्षपात केला, माझ्याच माणसानी माझाच घात केला, संकेत गारव्याचे आले निघून गेले, संकेत गारव्याचे आले निघून गेले, संसार राहिलेला, संसार राहिलेला, मी विस्तवात केला, केले हजार वादे, अनपक्षपात केला. पुढे छान आहे, क्या बात है, वाह. चाहुलती दग्याची न लागली कुणाला, चाहुलती दग्याची न लागली कुणाला, त्याने छुपा घरोबा, त्याने छुपा घरोबा, होता मनात केला, केले हजार वादे, अनपक्षपात केला, माझ्याच माणसाने माझाच घात केला. जर वाटते बिजाला की झाड व्हायचे रे, मग मातीमध्ये स्वतःला गाडून घ्यायचे. पुणेकर, झाड व्हायची इच्छा असेल तर माती घालणं शिका. इथं तुमच्या बीजावर चोचा मारणारे बरेच कावळे टपून बसले. विश्वास कोणावर ठेवायचा? ज्ञानोबा वाचा, कळेल का विश्वासाला आतुडवी जे चोरा, शिनला सोयीजे महापुरा, तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे. चोरावर विश्वास ठेवू नका. चोर कधी पैशाचा राखण करत नाही. तशी जगात काही माणसं आहे, लबाळ आहे, चोर आहे, विश्वासघातकी आहे. विश्वास टाकू नका. ज्याचा विश्वास ज्ञानोबारांवर असतो, ज्याचा विश्वास तुकोबारांवर असतो, त्याचा आणि कुठं लवकर विश्वासच बसत नाही, हे सत्य आहे. ज्याचा कुठेही विश्वास बसतो
समजावं इकडं कमी असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, माय ऐकत नाही हो लेकीचं, इतकी वाईट आहे सत्ता. बाप ऐकत नाही पोरीचं, इतकी वाईट आहे सत्ता. अरे उघड आहे ते. पूर्वीच्या राजकारणाला विचार होता, पाया होता. आता सत्ता केंद्र झालंय. वारकरी माणसं आली पाहिजे राजकारणात. म्हणजे निदान पंढरीची वारी ज्याच्या कुळात आहे अशी माणसं जर गाव सांभाळायला, नगर सांभाळायला पुढे येत असतील, ज्ञानोबारायांची तुकोबारायांची ज्याला खरंच ओळख आहे अशी माणसं जर महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या पुढे येत असतील, तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कारण माळकरी लोकांची गरज सत्ता सांभाळायला गरजेची आहे. तुकोबाराय ज्या अर्थी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, त्या अर्थी राज्य सांभाळणारा माळकरी असावा अशा अपेक्षा तुकोबारायांची आहे. विठ्ठल विठ्ठल ऐकलं नाही, बाप ऐकत नाही, आई ऐकत नाही म्हणून क्रोधाग्नी प्रगट केला. आणि आपलं शरीर, कथा खूप मोठी आहे पण त्या कथेतले अनेक बारकावे मी आपल्या समोर मांडले. लक्षात राहिलं तर बरं आहे, नाही लक्षात राहिलं नाईलाज आहे. कीर्तन हे खूप सूक्ष्म ऐकावं लागतं. मला पूर्ण अभंग सांगता येईल का वेळेच्या मर्यादेत माहिती नाही, पण मी तुम्हाला अभंगाची भूमिका काढण्याकरता प्रस्तावना वाढवलेली. ऐका. रागावल्यानंतर क्रोधाग्नी प्रगट केला आणि त्या क्रोधाग्नीत आपलं शरीर प्रवेशित केलं आणि सती मातेने पार्थिव देह संपवला. हा देह संपल्याची घटना कैलासावर गेली. कैलासावर गेल्यानंतर वीरभद्र नावाचा गणाला सांगितलं, जा विध्वंस करून टाक त्या दक्षाच्या यज्ञाचा. आणि भगवतीला सतीला खांद्यावरती घेतलं. त्या पार्थिव देहातले 3.5 तुकडे या महाराष्ट्रात पडले. एक तुकडा पहिला जो पडला माहूरला, तिथं पूर्ण शक्तिपीठ तयार झालं रेणुका मातेचं. दुसरा पार्थिव शरीरातला तुकडा पडला कोल्हापूरला, अंबा मातेचं पूर्ण शक्तिपीठ तयार झालं. तिसरा तुकडा पडला तुळजापूरला, तुळजा भवानीचं पूर्ण शक्तिपीठ तयार झालं. आणि अर्धा तुकडा पडला सप्तशृंगीला, तिथं अर्ध शक्तिपीठ तयार झालं. 3ही पूर्ण शक्तिपीठांपुढं, जगदंबेच्या पुढं, तुळजाभवानीच्या पुढं आणि रेणुकेच्या पुढं भगवान शंकराचं मंदिर आहे. सप्तशृंगी पुढं मात्र भगवान शिवायलाही नाही. हे पूर्ण 3 शक्तिपीठं आणि एक अर्ध शक्तिपीठ, अशी 3.5 शक्तिपीठं भगवान शंकरानं तुमच्या माझ्या नवरात्री करता, भगवतीच्या उपासनेकरता दान करून टाकली. हे महाराष्ट्रीयन लोकांचं सौभाग्य आहे. महाराज 3.5 शक्तिपीठानं नटलेली ही भूमी आहे. पण का हो, त्या भूमीत शक्तिपीठ इतकी वैभव संपन्न असतील आणि त्या भूमीची उपासना जर कोणाला माहिती नसेल तर मग ती व्यर्थ जातील शक्तिपीठ. शक्तिपीठ शक्तिपीठ म्हणजे काय? तिला तुम्ही शैलपुत्री म्हणा, तिला ब्रह्मचरणी म्हणा, चंद्रघटिका म्हणा, कृष्मांडा म्हणा, स्कंदमाता म्हणा, कात्यायनी म्हणा, कालरात्री म्हणा, महागौरी म्हणा, सिद्धिदात्रीच म्हणा, नवदुर्गा म्हणा, भवानी म्हणा, महालक्ष्मी म्हणा, जगदंबा म्हणा, पंढरीची विठाई म्हणा, आळंदीची ज्ञानाई म्हणा, देहूची तुकाई म्हणा, नाही तर मुक्ताई नगरीची मुक्ताबाई म्हणा. हे सगळे आत्मशक्ती, चित्तशक्ती, सुप्तशक्ती, पराशक्ती शक्तीनं विभूषित असलेली स्थानं आहेत. या शक्तीला अधिष्ठात्री देवता म्हणून उपासना करायची असेल तर तुम्हाला या अभंगाला समजून घ्यावं लागेल. महाराज, ही सगळी रूपं आम्ही ऐकली, पण या शक्तीचं अधिष्ठान काय आहे? या शक्तीचं अधिष्ठान ते आहे. सर्वसामान्य माणसं अधिष्ठानाला गेली ते अधिष्ठान होत नाही. या महाराष्ट्राचा मालक कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा आहे. हे योगी नाही, योगेची माय आहे. योगेची माय सुद्धा समाधानाकरता ज्या आईकडे जाते तिला आदिशक्ती म्हणतात. आणि त्या आदिशक्तीच्या चरणी आमचा नमस्कार आहे. असं पहिलं चरण अत्यंत कृतज्ञतेनं योगी यांचे ध्यानी दैवी शांती, योगी यांचे ध्यानी
होय विश्रांती योगियाचे ध्यानी पडदा विश्रांती योगियाचे ध्यान पडदा विश्रांती योगियांचे ध्यान होय विश्रांती योगियांचे ध्यान होय विश्रांती योगियाचे ध्यान पडदा विश्रांती योगियाचे पडदा विश्रांती आदिशक्ती म्हणती तुम्हाला की आदिशक्ती म्हणती तुम्हाला की आदिशक्ती बनती तुम्हाला आदिशक्ती बनती तुम्हाला आदिशक्ती म्हणती कोणाला आदिशक्ती? योगियांचे ध्यान पै विश्रांती. जे योग्यांचं ध्यान आहे आणि योग्यांची विश्रांती आहे. आदिशक्ती म्हणती तुम्हाला की असं कोण आहे हो की जिथं ज्ञानोबाऱ्यांना सुद्धा जावं वाटतं. ज्ञानोबाऱ्यांना सुद्धा जेव्हा जेव्हा विश्रांती लागते, ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला की. बरं झालं आमच्या बहिणीनं आम्हाला वाट दाखवली. जर आम्हाला मुक्ताबाईसारखी बहीण मिळाली नसती तर ज्ञानेश्वरी अमृताचा अनुभव चांगदेवाची 65 आणि तुमच्या माझ्या अंतःकरणातला हरिपाठ या महाराष्ट्राला आम्ही कधी देऊच शकलो नसतो असं ज्ञानोबाराय म्हणतात. आम्हाला जेव्हा जेव्हा ताटी बंद करायची वेळ येते आणि अशांतता जीवनात येते, आता दिसू नये जना या भूमिकेत आम्ही ताटी बंद करतो, त्यावेळेला विश्रांतीची गरज असते, ध्यानाची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. आणि अशा वेळेला आमची विश्रांती कोण बनत असेल तर त्यांना आदिशक्ती म्हणतात. आदिशक्ती म्हणती तुम्हाला की कोण आहे त्या? नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवावंद्य. त्या नित्याच्याही नित्याच्याही अधिष्ठात्री देवता आहे आणि मुक्ताच्याही अधिष्ठात्री देवता आहे. अकार उकार मकार भेद मावळला. आता आकार उकार मकार काय? अकार म्हणजे स्थूल, मकार म्हणजे सूक्ष्म आणि आकार उकार उकार म्हणजे सूक्ष्म आणि मकार म्हणजे कारण. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह जिच्याकडे गेल्यानंतर आठवत नाही तिला आदिशक्ती म्हणतात. अकार उकार भेद मावळला. जगदंबे पुढं, आई पुढं कधी भेद आहे हो? पोरांमध्ये भेद आहे? मोठ्या पोरावर एवढं प्रेम, छोट्या पोरावर असं प्रेम कधी आठवलं तुम्हाला आपल्या आईनं? तुम्हाला एक सांगू, आंधळं पोरगा असू द्या तरी आईचं प्रेम बदलत नाही. पांगळं पोरगा असू द्या उलट त्याच्यावर जास्त प्रेम. नाही नाही देवान त्याला पाय कमी दिला, सांगा त्याची बरोबर ही भरून काढते. नाही नाही माझं पोरग आहे, त्याला एक पाय नाही त्याच्याकडे लक्ष जास्त द्यावं लागेल, त्याला एक डोळा नाही त्याच्याकडे लक्ष. तिलाच ताई म्हणतात. जिथं उणीव आहे तिथं सुद्धा अधिक प्रेम जी करते तिला माय म्हणतात. तिच्याजवळ भेद नाही. अकार उकार मकार भेद मावळला. हा आकार उकार मकार कोण्याही बाबतीत लावायचं. मावळला म्हणजे मावळला, मावळणं ती वस्तू मावळते जी अगोदर प्रतीतीला होती. सूर्य मावळतो म्हणजे होता ना काही तास, आम्ही पाहिलं ना त्याला. पण आकार उकार मकार भेद मावळला याचा अर्थ असा आहे नाथ महाराज, देवतेकडे बघताना आकाराचा उकाराचा मकाराचा स्थूलाचा सूक्ष्माचा कारणाचा भेद बघत होते. पण जेव्हापासून या जगदंबेला बघितलं तेव्हापासून आमचा तो भेद मावळला, म्हणजे निवृत्त झाला आणि आमचा ठसा उमटवला की जगदंबे पुढं कुठला भेद असूच शकत नाही. फक्त स्वच्छ उपासना केली तर त्या भगवतीचं स्वरूप आपल्याला कळेल. आपल्याला हवी तशी उपासना करू नका. ज्ञानोबाऱ्यांना अपेक्षित आहे, जिथं ज्ञानोबाराय वागतात, जशी झुकतात तशी उपासना भगवतीची करायची. तुम्हाला मला वाटते तशी नाही.
आज काही काही महिला पाहायला मिळतात, काही पुरुष पाहायला मिळतात. 10 दिवस जी बाई आंघोळ करत नाही तिच्या अंगात कुठं देव येत असते का? वर्षभर मासाचे तुकडे खाणाऱ्यांच्या स्वप्नात देव, अंगात देव. अरे देव अंगी येतो म्हणून काही भलतीची बोलावे? तुम्ही भानावर आहे की नाही काहीतरी? तुमची पोरं गुगल सर्च करताय. तुम्हाला अंगातच आणायची असेल अंबाबाई, वारच भरून घ्यायचं असेल तर विशाल महाराज खोलेचं ऐका. वारं भरलेली सुद्धा संत महाराष्ट्रात झाली, पण भरलं कसं ते संप्रदायाच्या नजरेतलं असावं. होतं कसं मी पटवून देतो तुम्हाला. माझा सांगायचा उद्देश एवढा आहे, तुमच्या पोरांचं वाटोळ होऊ नये, तुमच्या पोरांचं भलं व्हावं. मिनिटाला सेकंदाला तुमची मुलं गुगल सर्च करता बरं का. अंगात येतच आहे, पण ते नाथ महाराजांना अपेक्षित आत्ताच यावं. सुचिरभूत आपलं सुचित्वता आपण तपासावं. एकदा नाथ महाराज कोल्हापूरला गेले अंबाबाईच्या दर्शनाला. नाथ महाराज कोल्हापूरला गेले आणि कमरेला उपरणं बांधलं. बरं जरी काठाचं उपरणं बांधलं व आणि तिथं माळी साहेब नाथ महाराज नाचायला लागले. नाचता नाचता ती कोल्हापूरची माणसं म्हणते, तिथं म्हटले अंबाबाई आली लावतात कोल्हापूरला. अंबाबाई आली नाथ महाराज म्हटले आली आली. अंगात आली का बाबा? सांगा ना मला तिची वारी कधी असते? तुम्हाला माहिती नाही का तिची वारी? नाही, थांबा सांगतो. जरा गाठ बैकवली, घट्ट केली गाठ. गिरिजाबाई म्हणत, ओ बाबा पंढरपुरात नाही, आपण कोल्हापूरला आलो दर्शनाला, नवरात्रात मुकाट्यानं दर्शन घ्यायचं चालायचं. गिरिजे बोलू नका ग, नाचू दे भवानीच्या दरबारात, जरा जगदंबेच्या दरबारात. तू ये माझ्याजवळ. दोघी विठोबा रोखमाई महाराज, नाथ महाराज आणि गिरिजाबाई आल्या. नाथ महाराज नाचायला लागले. लोक म्हटले वारी सांगा. नाथ महाराजांनी अंबाबाईची वारी सांगितली. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एक ओ नाथ महाराज, काय राव तुम्ही पैठणकर अंबाबाईच्या मंदिरात नाचता आणि पांडुरंगाची वारी सांगता? काय वारी? पांडुरंगाची नाही, अंबाबाईची वारी सांगा. नाथ महाराज म्हटले तुमचे डोके गेले का? अरे हा महाराष्ट्र आहे, हा भारत देश आहे. इथं भवानी, दुर्गा, शैलपुत्री, ब्रह्मचरणी, चंद्रघटिका ही रूप दिसायला वेगळी आहे. पंढरीचा पांडुरंगाचा अंबाबाई आहे, ही कोल्हापूरची अंबाबाई पांडुरंगाच्या रूपात आहे. तुम्हाला वारीला चालायचंय ना? आकार उकार मकार भेद निवृत्त करा आणि आदिशक्ती म्हणती तुम्हाला घे, चला मी तुम्हाला घेऊन जातो वारीला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, पुंडलिक देवता शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो, कर ठेवली कटी हो, कटी हो, ठेवली कटी हो. कटी हो. उद बोला उद 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 उद. उद बोला उद बोला उद बोला कृष्णाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उद बोला उद बोला उद बोला अंबाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. शिव शिव संबळ घेवणी आनंदे नाचती हो, आनंदे नाचती हो. 33 कोटी देवच्या मुंडा हे 88 सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती हो, दिवटे तिष्ठती हो. 88
सहस्र ऋषी द्युट तिष्ठती व तिष्ठती हो द्युत तिष्ठती हो 33 कोटी अरे 33 कोटी आकार उकार मकार ऐका 33 कोटी 33 कोटी 33 कोटी देवच्या मुंडा उद उद बोलती हो 33 कोटीच्या मौनात उद उद बोलती हो 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 उद 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 अशा तृष्णेच्या पाडीन दारडी मनोविकार करीना कुरवडी अद्भुत रसाची भरीन दुरडी हो भरीन दुरडी बोला भरीन दुरडी शेवटच्या माणसापर्यंत आवाज आला पाहिजे भरीन दुरडी अशा तृष्णेच्या पाडीन दारडी मनोविकार करीन कुरवडी अद्भुत रसाची भक्ती रसाची भरीन दुरडी आईचा जोगवा हा आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेना आईचा जोगवा मागेना आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेना आईचा जोगवा मागेना जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळावो जोगवा मागेना प्रसन्न झाली ती आणि तिनं आशीर्वाद द्यायचा ठरवला आता आशीर्वाद देणार कोण आहे ती आदिशक्ती म्हणती तुम्हाला की सगळ्या शक्ती एकत्रित आल्या आणि मुक्त संचार करायला लागल्या समोर उपस्थित असलेल्या संत सज्जनांना महानुभावांना ज्ञात अज्ञात तळागाळात लोपलेल्या भगवत भक्तांना त्या जगदंबेनं कृपा कटाक्षानं पाहिलं ही मंडळी कीर्तनाला आली अनेक दुःख पदरात घेऊन आली आणि आईला लेकराला दुःख सांगावं वाटतं कानात सांगितलं माऊलीच्या मनातलं दुःख कानात पोहोचलं आणि कानात पोहोचलेलं दुःख कानात पोहोचलं तेव्हाच संपलं आणि आदिशक्ती भगवती जगदंबेनं उपस्थितांना आशीर्वाद दिला जसा नाथांना दिला तसा तुम्हाला मलाही दिला पण काय निवृत्त करून दिला अकार उकार मकार भेद मावळाला भेद निवृत्त करून दिला अगं नाथ गिरिजाबाई नाथांसोबत आहे नाथ महाराजांनी उपरनं बांधलंय मग मात्र देहोबा विसरले नाथ महाराज नाचायला लागले एकच जगदंबेच्या चरणी महालक्ष्मीच्या चरणी त्या कोल्हापूरला जयगोत झाला स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातला स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला चारही वेदाचा वरी फुलवरा बांधिला चारी वेदाचा फुलवरा बांधिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जगभूत बोधे जगभूत बोधे जगभूत बोधे देह तुझा अर्पिला देह तुझा अर्पिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला 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 फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला
उदगांबे उदे उदगांबे उदे उदगांबे उदे आई रेणुकाईचा उदो जगदंबेचा उदो काळूबाईचा उदो वाघजाईचा उदो आई तुळजाईचा उदो जगदंबेचा आई भवानी उदो आई रेणुकेचा उदो उदगांबे उदे उदगांबे उदे उदगांबे उदे उदगांबे उदे आईचा मांडतो गोंधळ देवीचा मांडतो आईचा मांडतो गोंधळ देवीचा मांडतो गोंधळ देवीचा मांडतो गोंधळ आईचा मांडतो गोंधळ देवीचा मांडतो गोंधळ आईचा मांडतो भवानी 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 बसली होती मुळी आम्ही अंबेचे गोंधळी आंबेचे गोंधळी आम्ही दुर्गेचे गोंधळी आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आंब्याचे गोंधळी आम्ही दुर्गेचे गोंधळी उदगांबे उदे 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 अंबाबाईचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला विठ्ठल बोला कृष्णाबाई बाबलीचा अंगात येणार नाही पण अशी अद्भुत रसाची भक्ती साधनेची ज्ञानाची विद्वत्तेची पांडित्याची सुखाची समृद्धीची आनंदाची चैतन्याची चितकलेची ती भगवती कळावी आपल्याला. मी त्या मलकापूरच्या बस स्टँडवर एक बाई पाहिली मामा. त्या बाईला आपण घराघरात पोचवतोय महाराष्ट्राच्या. मलकापूर बुलढाणा जिल्ह्यातलं गाव आहे, तालुक्याचं ठिकाण आहे. मी एस टी स्टँडवर गेलो, एक बाई एस टीतून खाली उतरली, एस टी स्टँडवर देवी आली. हो, तिने केस बिस मोकळे सोडले आणि ती देवीला चालली म्हणे, देवाला चालली. सहिल्या 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 सहिल्या. आमच्या ड्रायव्हरला म्हटलं गाडी थांबवा, फुकट सिनेमा पाहायला भेटतो. तिचं ते चालूच. मला अजून प्रश्न पडलाय, ब्राह्मण समाजाच्या माणसाच्या कधी अंगात आलं नाही हो. मारवाडी समाजाच्या माणसाच्या कधीच अंगात आलं नाही. आणि रातभर दिवस पाप करणाऱ्या लोकांच्या अंगात देव येतो म्हटल्यावर ते नर्मदेच्या किनाऱ्यावरची इकडे आणायला परवडतं ना महाराष्ट्रात. ती लागली वा, तिचं चालूच ते सैल्या 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 सैल्या. तिचा नवरा उभा, त्याला वाटलं खाली बिली पडी, तो इले धरायला उभा. कंडक्टर थांबला, घेतला एस टीचा दरवाजा लावून, निघाली ती एस टी. ती एस टी धकल्यावर हिच्या ध्यानात आलं, आपण तर सैल्या सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या गाडीत आहे. तिनं सैल्या दिलं सोडून, नवऱ्याला सांगती, अरे वैऱ्या घे ना थैल्या. तुम्हाला गेल्या आता, तू कर सैल्या सैल्या, मी जमा करतो थैल्या. लबाडाचा बाजार आहे महाराज. भगवतीच कडून घ्यायची असेल तर तुम्ही ज्ञानोबाराय वाचा, तुम्ही तुकोबाराय वाचा. अहो कोणताही बकरा मारता, काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा, हे सगळे मेले पाहिजे. तुम्ही एक प्रार्थना दररोज करा, महिलांना आवडेल, मी सांगतो. एक प्रार्थना करा दररोज, म्हणा देवाला, एका जनार्दनी सगळेच मरू दे. पुढे ऐका, पुढे. एका जनार्दनी सगळेच मरू दे, अन एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, मला मला. भवानी आई, भवानी आई, रोडगावाहीन तुला, भवानी आई, रोडगावाहीन तुला, भवानी आई, रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडावाईला तुला, भवानी आई रोडावाईला तुला, भवानी आई रोडावाईला तुला.
सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला मागून घ्या. सासू माझी किळकिळ करते हो बोबळी कर गे तिला तिला ननंदेचे पोर माझे किळकिळ करते. सासू माझी जाच करते आणि ननंदेचे पोर माझे किळकिळ करते. ननंदेचे पोर माझे किळकिळ करते. खरूज खरूज होऊ दे त्याला खरूज होऊ दे त्याला. आई सत्वर पाव गे मला 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 भवानी आई भवानी आई रोडगावाहीन भवानी आई रोडगावाहीन तुला भवानी आई रोडगावाहीन भवानी आई रोडगावाईना तुला भवानी आई रोडगावाईना तुला भवानी आई रोडगावाईना तुला तुला. पण सासरा कोणता, सासू कोणती, ननंदेचं पोरग कोणतं, हे ज्या दिवशी कळालं त्या दिवशी समजावं. अकार उकार मकार भेद मावळला. जगदंबेची उपासना तशी सहज नाही महाराज, तुम्हाला वाटतं तसं. सासरा दंभ सासरा माया सासू या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून घ्याव्या लागतील ना. त्याच्याकरता वारकरी संप्रदायाचा पदर धरावा लागेल. संपतोय कीर्तन. पदर धरल्याशिवाय संप्रदायाची महती तुम्हाला मला कळणार नाही. ती कळावी या अपेक्षेत आपण भगवतीकडे आलं पाहिजे. जाता जाता आपल्याला आवर्जून सांगेल. महाराज असं बोलतात, अहम सोहम कोहम या चरणाचं पदापदाचं चिंतन करायचं नाही आपल्याला. बघा, अहम सोहम कोहम तुमचा प्रकार. आई तुमचं कोणाला काय कळणार आहे हो, तुम्ही कोण आहात. अहो सामान्य गोपिकांना लोकांनी सामान्य समजून सांगलं, पण असामान्य होत्या. त्या जाण वेद गरबेच्या श्रुती श्रुतीरूपी नव्हे मतप्राप्ती म्हणून या पहुडल्या नेती नेती सुखसंगतीनं पवेती. गोपिका कळायला नाही, जगदंबा कधी कळेल. आई तुमचं सगळं विभूषित आहे. योगाच्या वाटा काय, योगाचा मार्ग काय. अहो योगाच्या वाटा जी निघाले गा सुबटा तया दुःखाचाची वाटा. किती जण योगाच्या वाटेनं गेले दुःखी झाले, पण योगाच्या वाटेनं जाणाऱ्याला सुद्धा सुख देण्याची ताकद तुमची आहे. आम्हाला वेद कळत नाही, आम्हाला पुराण कळत नाही, आम्हाला शास्त्र कळत नाही. आम्हाला फक्त एवढं कळतं, ही आमची आई आहे. कारण आधी शक्ती म्हणती तुम्हाला गे, बाकी सगळं तुम्हीच जाणता ना आईसाहेब. हे जगदंबे, हे भगवती, वेदशास्त्र सार तुम्ही जाणा. अहम सोहम कोहम तुमचा प्रकार आम्हाला ते कळत नाही. वेदशास्त्र सार तुम्ही जाणा. नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवा वंद्य. अकार उकार मकार भेद मावळला. विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई धोबार घुमाए धोबार खुमाई धोबार घुमाए हरि जय 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 हरि जय 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 धोबार घुमाए हरि जय जय हरि जय जय धोबार